नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवारांचा कोल्हापूरनंतर सांगलीत भाजपला पुन्हा मोठा धक्का. भाजपच्या माजी आमदाराचा शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असून नेत्यांची पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरूच आहे आणि असे असतानाच भाजपला शरद पवार गटाकडून पुन्हा मोठा धक्का देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये समरजित घाटगे यांच्या रूपात भाजपला मोठा धक्का दिला होता आणि त्यानंतर आता लगेच शरद पवारांनी सांगलीमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा गुरुवारी सांगली दौरा होता आणि याच दरम्यान भाजपचे नेते व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. शरद पवार गुरुवारी सायंकाळी सांगलीत आले. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या निवासस्थानी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सदाशिव पाटील, वैभव पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी देखील त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांचं आपल्या पक्षात स्वागत केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कागलनंतर सांगलीमध्ये शरद पवारांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं? या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.